हॅलो अँड वेलकम टू अनदर मिनी व्लॉग. तर हा व्लॉग डिरेक्टली आपण बसमधनं चालू केला आहे, कारण ह्याच्या आधीचा दिवस आमचा एक्स्ट्रीमली हेक्टिक होता आणि पुढेसुद्धा खूप जास्त हेक्टिक असणार आहे. तर आम्हाला करायचा होता 10 ते 12 तासाचा प्रवास. पुण्याहून आम्ही आलो होतो नगरला आणि आता इथून नगरवरनं आम्ही चाललो होतो नागभीडला. तर आमचा 10 ते 12 तासाचा प्रवास अजून बाकी होता आणि खूप जास्त थंडी वाजत होती. थोडासा पुलाव खाऊन आम्ही केली होती सुरुवात. तासाभराने एका ठिकाणी थांबलो गरमागरम चहा प्यायला, कारण कुणाला थंडीच सहन होत नव्हती. आणि समृद्धी हायवे चालू होणार होता, तर गाडी कुठे थांबणार नव्हती, म्हणून सगळ्यांनी थांबून घेतलं, पाय मोकळे केले आणि प्रवासाची सुरुवात झाली. रात्रीची आम्हाला जी थंडी वाजत होती, जे इथे तुम्ही माझं असं डाकूसारखं रूप बघताय ना, ते त्या थंडीमुळेच होतं. कारण त्या थंडीमुळे आम्हाला काहीच सुचत नव्हतं. 3 ते 4 लेयर्स घातले होते, जॅकेट, जीन्स, टोपी, स्कार्फ, जे काय हातात येईल त्या सगळ्यांनी गुंडाळून आम्ही सगळ्यांनी झोप घेतली होती गाडीमध्ये. आणि फायनली आता आम्ही थोडंसं जवळ पोचायला आलो होतो. एका ठिकाणी थांबलो, जरा फ्रेश झालो. गरमागरम चहा आणि बिस्किट, इथे माझं बिस्किटच पडलं व्हिडिओ काढताना. चहा बिस्किट खाल्लं, माझं फेवरेट पार्लेचं बिस्किट. खूप थंडी वाजत होती, पण चहा घेतल्यावर थोडं बरं वाटायला लागलं. इथे आमचा बुबू दादा एका बुबूला बिस्किट खाऊ घालत होता. इकडे खूप ऊन पडल्यामुळे आम्ही कुणी हालायलाच तयार नव्हतो, कारण खूप बरं वाटत होतं एवढ्या थंडीनंतर ऊन शेकायला. काकासुद्धा आमचे छान खाली आले होते, चहा घेत होते आमच्या सगळ्यांबरोबर. मला बोलले मी पोच देतो, माझा व्हिडिओ काढ. सगळ्यांसोबत व्लॉग केला, एक चक्कर मारली आणि फायनली पोचलो. इथून पुढे आम्ही काय काय मजा केली हे पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.